तो देत नाही. अरे कोण म्हणतो देत नाही. जय असो. लोकशाही धडक मोर्चाचा जय असो. अरे कोण म्हणतो देत नाही. अरे आता कसा देत नाही. अरे लोकशाही धडक मोर्चाचा जय असो. आम्ही बसलेलो आहे. प्रशासनाचा एकही व्यक्ती आजपर्यंत आमच्यापर्यंत दखल घ्यायला आलेला नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला ही रस्त्यावर झोपण्याची आज वेळ आलेली. जर त्यांनी आधीच दखल घेतली असती तर कदाचित थोडा मार्ग निघाला असता तर आम्ही घरी गेलो असतो. पण ते प्रशासनाचा एकही व्यक्ती आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचले नाही. हलगर्जीपणा आहे त्यांचा. त्याच्यामुळेच आज आम्हाला एवढ्या थंडीचं मच्छरांमध्ये इथे झोपण्याची वेळ आलेली रस्त्यावर. राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। मैं जाबिर शाह। दर्शकों, 2 दिनों से चल रहा निमगुले गांव के लोग रास्ता मांगने के लिए विराट आंदोलन कर रहे हैं, यानी कि बेमुद्दत आंदोलन पर बैठे हुए हैं। इन लोगों ने यहीं पर अपना चूल्हा मांड दिया है, यहीं पर खाना बना रहे हैं, खा रहे हैं। लेकिन प्रशासन है कि 2 दिनों से इनकी छाती पर से रोजाना मालेगांव शहर के एडिशनल कलेक्टर गाड़ी लेकर निकलते हैं, आते हैं, जाते हैं, लेकिन इनसे बात करने का समय उनके पास में नहीं है। तो वहीं महाराष्ट्र के बड़े बड़े दिग्गज नेता जो कहते हैं कि हम 80% समाजकारण करते हैं और 20% राजकारण करते हैं, लेकिन ऐसे बात करने वाले नेताओं के पास भी इनकी समस्याओं का समाधान करने के लिए वक्त नहीं है। इस वक्त ग्रामीण इलाके के चुनाव चल रहे हैं। हेलीकॉप्टरों के जरिए, बड़ी बड़ी गाड़ियों के जरिए दिग्गज बड़े बड़े नेता यहां अपना इलेक्शन का प्रचार करने के लिए दौरों पर निकले हुए हैं। लेकिन जिन जनता की समस्याओं का बात करते हैं, स्टेज लगाते हैं, हेलीकॉप्टरों में जनता के टैक्स के पैसों से मजे मारते हैं, उन्हीं जनता को अपने हक और अधिकार के लिए रास्तों पर उतरना पड़ता है। अपना घर परिवार बाल बच्चे छोड़कर सड़कों पर सोना पड़ता है न्याय के लिए, अपने हक और अधिकार के लिए। ये बहुत चिंताजनक बात है, शर्मनाक बात है, निषेध करने वाली बात है। आइए ऐसी ही खबर दिखाते हैं। मालेगांव शहर के एडिशनल कलेक्टर ऑफिस के बाहर 2 दिन से बैठे हुए लोग रात में इन मच्छरों में कैसे सो रहे हैं, अपने घर और परिवार से दूर। इनकी मांग है सिर्फ और सिर्फ एक रास्ता। एक रास्ते के लिए रास्ते पर करना पड़ रहा है आंदोलन। घर परिवार फैमिली सब कुछ छोड़ पड़े हैं 2 दिनों से। आइए सुनते हैं क्या है उनका दर्द। तुम्हाला ते झोप लागणार का? ते झोप नाही बी लागली पण आम्हाला रस्त्याची गरज आहे ना. आंदोलनाला बसलोय तर आम्हाला करावंच लागेल ना. मग डास किती येते? रास्त भरपूर आहे, खूप चावताय. हं. बसलोय रस्त्यासाठी, आम्हाला रस्ताच पाहिजे. एवढी परिस्थिती आली, तुम्ही रस्त्यावर झोपायला मतलब लागणार आहे. हो, मग काही जर साध्य करायचं असं काही मिळवायचं असेल तर काही गमवावं लागेल आणि ही लढाई लढावंच लागणार आहे, कारण की त्याच्याशिवाय आम्हाला रस्ता मिळणार नाही हे तर दिसून गेलंय आम्हाला आता. हं. मग रस्त्यासाठी रस्त्यावर मतलब झोपण्याला मतलब गरज आली आपल्याला. पर्याय नाही ना आम्हाला, पर्याय नाही ना. रस्ता रस्ता नाही. रस्ता जर मिळतच नाही तर त्यासाठी आम्हाला इथं करावं लागणार आहे ना. सकाळपासून आम्ही बसलेलो आहे. प्रशासनाचा एकही व्यक्ती आजपर्यंत आमच्यापर्यंत दखल घ्यायला आलेला नाहीये आणि त्याच्यामुळे आम्हाला ही रस्त्यावर झोपण्याची आज वेळ आलेली. जर त्यांनी आधीच दखल घेतली असती तर कदाचित थोडा मार्ग निघाला असता तर आम्ही घरी गेलो असतो. पण ते प्रशासनाचा एकही व्यक्ती आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचले नाही. हलगर्जीपणा आहे त्यांचा. त्याच्यामुळेच आज आम्हाला एवढ्या थंडीचं मच्छरांमध्ये इथं झोपण्याची वेळ आलेली रस्त्यावर. आता रात्रीच आम्ही लेडीज, एवढ्या लेडीज आणि आमच्या मुलांना घेऊन आम्ही इथं झोपले. कदाचित रात्री आम्हाला केस नाही धक्का लागला आणि आमचं काही बरं वाईट झालं त्याला सर्वच जबाबदार प्रशासन असणार आहे. इथे पोलीस पण नाहीये का? इथं पोलीस पण नाही, आमच्या रक्षणासाठी कोणीच नाहीये आणि काही दखलही घेतले गेले नाहीये. पण काही जरी झालं तर याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन असणार आहे. तुम्ही ज्या मतदारसंघात तुम्ही राहतात, नांदगाव, तिथे आज भरपूर मोठे मोठे नेता आले होते आणि ते म्हणत होते की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. काय म्हणणं आहे तुमचं? ते फक्त बोलायसाठीच असेल त्यांचं, कारण की जेव्हा ते साहेब आमच्या मतदारसंघात येतात, मोठे मोठे मिटिंगा घेतात,
आणि इथून परत निघून जातात. मग आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही का? फक्त ते म्हणायला म्हणतात की 80% समाजसेवा, 20% राजकारण. मग ही 80% समाजसेवा गेली कुठे त्यांची? ते आमच्यासाठी काही करू शकत नाही का? आमच्या समस्या त्यांच्यापर्यंत गेल्या असेल तर त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे होतं. आणि समाज जो आहे हा शेतकऱ्यांच्या जीवावरच जगतो. आणि शेतकऱ्यांनाच एवढा मोठा प्रॉब्लेम असेल, शेतकऱ्यांच्या मदतीला जर ते येत नसेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जर ते सोडत नसेल, तर त्यांचं राजकारण हे 80% असलं पाहिजे आणि 20% हे त्यांचं समाजकार्य असेल. पण ते दाखवण्याचे दात त्यांचे वेगळे आणि खाण्याचे दात त्यांचे वेगळे. असे जर नेते असतील तर हे नेते नुसतं राजकारण आहे, स्वतःचे फायद्यासाठीच ते नेते बनतात. आमच्यासाठी कोणीही नाही आलेलं इथे. अरे कोण म्हणतो देत नाही? जय असो. लोकशाही धडक मोर्चाचा जय असो. अरे कोण म्हणतो देत नाही? एकाशिवाय नाही. अरे आता कसा देत नाही? एकाशिवाय वाद नाही. अरे लोकशाही धडक मोर्चाचा जय असो. त्यांच्या कुठल्याच प्रश्नाची सोयर सुतक नसलेलं हे प्रशासन आहे. आणि या प्रशासनाचा आम्ही या आजच्या दिवसाचा आम्ही त्यांचा निषेध म्हणून या मालेगावच्या धर्तीवर, या मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अक्षरशः चूल पेटून इथे रात्रभर मुक्काम करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, जी सन्माननीय प्रशासनामुळे. तर आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो.